महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। या निवडणुकीत विदर्भातील अनेक वकील उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते। या निवडणुकीसाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांमधून सुमारे 2.25 लाख तर नागपूर जिल्ह्यातून 9,359 मतदार यासोबतच अमरावती जिल्ह्यातून जवळपास 2,500 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असा कयास व्यक्त केला जात होता। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात पहिल्या माळ्यावर असलेल्या अभिलेखागार कक्ष 126 तसेच पोलिंग बूथ क्रमांक 55 येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली आहे। महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी यावेळी वकील उमेदवारांना मतदान करण्यासाठी वकील मतदारांसाठी शिस्तबद्ध नियोजन व व्यवस्थापन करण्यात आलं होतं। यंदा नागपुरातून ॲडव्होकेट पारिजात पांडे, ॲडव्होकेट आसिफ शौकत कुरेशी आणि ॲडव्होकेट अनिल महादेवराव गोवार दिपे हे वरिष्ठ तसेच अनुभवी उमेदवार रिंगणात होते। त्यांनी यापूर्वी बार काउन्सिलचे सदस्य तसेच अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे। याखेरीज यंदाच्या निवडणुकीत प्रथमच नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांमध्ये ॲडव्होकेट सागर किशोर लांबट, ॲडव्होकेट संजय रामचंद्र मोरे, ॲडव्होकेट संदीप नत्थुजी नंदेश्वर, ॲडव्होकेट वैशाली खेडेकर, ॲडव्होकेट प्रियंका सुनील चोखरे आणि ॲडव्होकेट उमा अनिल भट्टड यांचा समावेश आहे। या प्रक्रियेतून राज्यभरातून 18 पुरुष तर 5 महिला निवडल्या जातील। या निवडणुकीनंतर 2 महिला वकिलांना स्वीकृत सदस्य म्हणून कार्यकारिणीवर घेतलं जाईल। राज्यभरातील विधी क्षेत्रासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे। तसा एक कटाक्ष टाकला असता अमरावती हे विभागीय महसूल मुख्यालयाचं ठिकाण असताना देखील महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीसाठी अमरावतीतून कोणीही उमेदवार रिंगणात नव्हता। त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या या निवडणुकीत अमरावतीचे पालक सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख, दुसरे पालक सदस्य नागपूर येथील ॲडव्होकेट पारिजात पांडे, त्याप्रमाणे मुंबई येथील ॲडव्होकेट क्षितिजा वडतकर, ज्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित वानखडे यांच्या धर्मपत्नी आहेत, तसेच अकोला येथील ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता यांच्या मतदानामध्ये प्राबल्य आढळून आलं आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अभिलेखागार कक्ष क्रमांक 126 तसेच पोलिंग बूथ क्रमांक 55 येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत अमरावती येथील 1,202 वकील मतदार सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। जवळपास 50% मतदान झाल्याचा कयास व अंदाज व्यक्त करताना न्यायमंदिर परिसरात असा चर्चेचा सूर आढळून आला। या निवडणुकीत महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 153 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या मतदान प्रक्रियेसाठी रिसाइडिंग ऑफिसर म्हणून अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे कर्मचारी दीनदयाल भिसेकर यांनी जबाबदारी सांभाळली होती। अमरावती न्यायमंदिर स्थित एकूण 17 कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीची प्रक्रिया हाताळली असल्याचं चित्र यावेळी दिसून आलंय। महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचं संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक आज संपन्न झाली। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये देखील ही महाराष्ट्र बार कौन्सिलची निवडणूक इथे संपन्न झाली आणि या संपूर्ण इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये एकूण 153 उमेदवार उभे होते आणि प्रत्येकाला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 23 मतदान करण्याचा अधिकार होता। अमरावतीला साधारणतः 1200 लोकांनी इथं वोटिंग केलेलं आहे। 2240 की काही एकूण टोटल इथं वोटर्स होते आणि 1200 लोकांनी इथं वोटिंग केलेलं आहे। आता हे सगळे बॅलेट बॉक्स पॅक होऊन नंतर मुंबईला जातील। मुंबईला गेल्यानंतर ते कम्प्युटरवर फीड होऊन त्याच्यानंतर काउंटिंग चालू होईल, त्याला बराच कालावधी लागणार आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयातील जे कर्मचारी आहेत त्यांना या निवडणुकीत संपूर्ण जबाबदारी दिली होती व त्यांनी पहिल्या मजल्यावर 126 नंबरच्या रूममध्ये निवडणुकीची व्यवस्था केली। निवडणुकीची व्यवस्था बऱ्यापैकी चांगली झाली। थोडी गर्दी वाढली, जरा हॉल जरा मोठा असता तर अजून सोयीचं झालं असतं। थोडेफार काही मतदारही वापस गेलेले आहे, ते जरा योग्य नाही झालं, परंतु तरीही काही हरकत नाही। बऱ्यापैकी वोटिंग झालेलं आहे। 2200 पैकी 1200 लोकांनी वोटिंग केलेलं आहे, त्यामुळे एकंदरीत वोटिंग हे चांगलंच झालेलं आहे।